पत्रकार परिषद में दी चेतावनी। छावा स्वराज्य सेना संगठन द्वारा पत्रकार परिषद का आयोजन कर बता दें कि अपने 9 अलग अलग मांगों को लेकर पत्रकारों को संबोधित करते हुए आंदोलन का इशारा करते हुए छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य के थाने जिला अध्यक्ष दीपक सिलार ने क्या कुछ कहा हम आपको जरूर सुनाएंगे। लेकिन बता दें कि लोनार ग्राम पंचायत में अवैध तरीके से चलाए जा रहे लॉजिंग, तबेला, रोड, रास्ते, स्कूल, आंगनवाड़ी और अन्य कई ऐसे मुद्दों के साथ में आज छावा स्वराज्य सेना ने पत्रकार परिषद का आयोजन कर अपनी मांग की है और इस कार्य को अगर जल्द से जल्द पूरा नहीं किया गया तो आंदोलन करेंगे, इस तरह की चेतावनी दीपक सिलार जो कि थाने जिला के छावा स्वराज्य सेना संगठन के अध्यक्ष है। विशेष तौर पर हमारे चैनल से बातचीत के दरमियान वहां पर मौजूद पदाधिकारियों ने क्या कुछ कहा, आइए सुनते हैं। छावा संघटना, मी दीपक त्रिंबक शेलार, ठाणा जिल्हा अध्यक्ष, ग्रामपंचायत लोणार 1 ते 9 मुद्दे आहेत। 1 ते 9 मुद्दे काले साहेब आणि ग्रामसेवक काही दिवसापासून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी स्वतःनी पाणी केलेली आहे, पाणी करून आणि खाली पत्र आमच्या परत ऑफिस परत पोचवलेलं आहे, पण कुठलाही काम आम्हाला दिसत नाही। खाली फसवण्याचं काम करतात काले साहेब आणि ग्रामसेवक यांना कुठलाही आम्हाला खाली डवलाडवलीचं काम चालू आहे। त्याच्यात 9 मुद्दे असे आहेत: तबेला, लॉजिंग, शाळा, रोड, घरकुल, पाणी, संडास असे 9 मुद्दे टोटल आहेत। पण 9 मुद्द्यांचा अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही काम हाती घेतलेला नाही। त्याला कालावधी पण भरपूर दिवस झाले, आज करतो उद्या करतो, खाली पत्र। त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्ही आज जर आमचा यो मुद्दा जर मार्गाला जर नाही लावला तर आम्ही काले साहेब आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी भिवंडी तालुका अध्यक्ष रोशनी पाटील, छावा संघटना। तर आता सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्हा अध्यक्ष शेलार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी एक मुद्दा मांडते, लॉजिंग ही बाब चांगली नसून महिलांसाठी सुरक्षितही नाही आहे। आमच्या महिला भगिनी आहेत ज्या वाराईमध्ये कामासाठी जातात, आमच्या ज्या मुली आहेत या एरियामध्ये शाळा आमच्या इथे LCP हायस्कूल चौदरपाडा कार्यरत 10वी पर्यंत आहे, तर तिथे येणाऱ्या विद्यार्थिनी आहेत, आमची मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुरक्षित नाही आहे। जर लॉजिंगचं आपल्या जे आता आले होते आपल्याला भेटण्यासंदर्भात, ते आपल्या कलेक्टर ऑफिस सुद्धा जे विस्तारित अधिकारी आहेत माननीय काले साहेब, ते सुद्धा पाहणी करून गेलेले आहेत। तर ती ही गोष्ट आपल्या घराशेजारी ठेवतील का? नाही ना, मलाही माझ्या गावाशेजारी नाही पाहिजे। माझ्या महिलांसाठी ती सुरक्षित बाब म्हणजे मला ती इथे नाही पाहिजे। मी विश्वास पाटील जाधव, छावा संघटना शाखा प्रमुख चौदरपाडा। आम्ही छावा संघटनेतर्फे 9 मुद्दे 1 ते 9 मुद्दे आम्ही ग्रामपंचायत तसंच तहसीलदार ऑफिसला आम्ही केलं होतं, नमूद केले होते। तबेल्या संदर्भात होतं, लॉजिंग संदर्भात, पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, याच्याबद्दल आमची ते चर्चा होती। त्याच्यानंतर काले साहेब आले, त्यांनी सविस्तर पाहणी केली, पण ते पाहणीच केली, कागदपत्री आम्हाला त्याचा निर्णय दिला नाही आणि एक तेही दिला, पण तो ग्रामपंचायत थ्रोनी म्हणजे आपल्या ग्रामसेवकच्या थ्रोनी आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। पण ते त्याला पण भरपूर दिवस उलटून गेले, पण ते अजून काम चालू झालेलं किंवा काही काय केलेलं अजून आम्हाला तर दिसलं नाही आणि ते आम्हाला अजून समजलं नाही। तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी छावा संघटना सचिव ठाणे जिल्हा नितेश शिलार। समजतं गेल्या कित्येक दिवसापासून छावा संघटना सातत्याने पाठपुरावा करून 2019 पासून लोणार ग्रामपंचायत यांच्यातील काही 9 मुद्दे आहेत, त्या 9 मुद्द्यांसाठी सातत्याने जिल्हाध्यक्ष पाठपुरावा करतात। परंतु काले साहेब यांनी पाहणी केली होती, येऊन विस्तार अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांनी पाहणी केली होती आणि त्याच्यासोबत ग्रामसेवक देखील होते। यांनी फक्त पाहणी केलेले ते 1 ते 9 मुद्द्यांची संघटनेच्या, पण ते मुद्दे अजूनपर्यंत कोणतेही मार्गी लावलेले नाही।
आणि फक्त कागदोपत्री देऊन संघटनेचे समाधान याच्यामध्ये होणार नाही, तर प्रत्यक्ष इथं काम दाखवल्यावर संघटनेचे समाधान होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत आमचे 1 ते 9 मुद्दे मागणी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि छावा संघटना ही ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज जे काही 1 ते 9 मुद्दे घेतलेले आहेत, तर त्यांच्या 1 ते 9 मुद्दे नाही झाले तर आम्ही आंदोलन करू पंचायत समिती भिवंडीत. बोलण्याचा विषय असा आहे की व्यंकटी धोंगे व पंचायत समिती विस्तार अधिकारी काले साहेब यांचा संगमत असल्याचं यांच्या या निदर्शनास आलेलं आहे संघटनेच्या, का जेणेकरून हे पाणी करतात आणि कुठेतरी गुंडाबदलाचा काम यांचा चालू आहे. संगमतांनी कार्यक्रम चालू असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही, हे संघटनेच्या निदर्शनास आलेले. तरी येत्या काही दिवसामध्ये जर यांनी तात्काळ याची दक्षता नाही घेतली, ते संघटना यांच्या विरुद्ध देखील आंदोलन करेल. मग ते रस्त्यावर असो का उपोषण असो का काही असो, संघटना त्या पातळीवर जाण्यासाठी तयार आहे. छावा संघटना 156 शाखा भिवंडी तालुका येथे आंदोलन करेल. आणि या पत्रकार परिषदेद्वारे आज यांना हेही सांगू इच्छितो का आज जर हे मुद्दे 1 ते 9 मुद्दे नाही मार्गी लागले, तर छावा संघटना करून काले साहेब आणि ग्रामविकास अधिकारी व्यंकटेश धोंगे यांना निलंबित करण्याची मागणी छावा संघटना करेल.